आजचा आमचा फुल डे इतका स्पेशल होता ना की बस. नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही कम्प्लिटली फॅमिली डे एन्जॉय केला. मंदिर दर्शन, गार्डन, शॉपिंग आणि खूप काही टेस्टी खाणं. म्हणून हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, तर शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. आता बघा, माझं बाळ तर कसं जाण्यासाठी तयार झालं, माझी बॅग घेऊन पण तयार झाला आहे. आता एवढं सुंदर नेचर होतं शेतात, इतकं छान वाटत होतं की बस. त्यानंतर गार्डनला गेलो. गार्डनची कमान तर बघा किती सुंदर आहे, लाकडाचा त्याला टेक्स्चर आहे. आणि लहान मुलांना आतमध्ये खेळायला तर खूप सुंदर आहे. चढायला घसरगुंडी, झोके वगैरे असे खूप सुंदर असं खेळायला आहे. आता शिवांशने सगळ्यात जास्त एन्जॉय तर काय केलं असेल तर हे. इतकं त्याला आवडलं होतं, इतकं ते भारी फिरत होतं ना, तर त्याच्या बाबांसोबत तो मस्त असं खेळत होता आणि खूप सारा हसत पण होता. त्यानंतर मग आईसोबत पण खेळणं तर पाहिजेच ना. मग आईसोबत पण इतकं छान खेळत होते, फास्ट फिरत होतं, त्याला इतकी मज्जा येत होती. तर पुढच्या मुलाला पण तो हसवत होता, पण तो मुलगा काय हसतच नव्हता. मग नंतर घसरगुंडीसोबतही खेळलं. पुढे त्या बघा, बाबा शिवांशला झोका देतात, तर त्याला इतकं भारी वाटत होतं ना, किती टाईट धरून बसला आहे, इतकं त्याला मस्त वाटत होतं. बघा, आम्ही गार्डनमध्ये किती भारी चलतो, इतकी मज्जा येत होती की बस. आता बाहेर गेलो म्हणजे खायला तर पाहिजे काय, मग मस्त पाणीपुरीवर ताव मारला. आता फेवरेट पाणीपुरी सगळ्याच लेडीजला, मुलींना तर आवडतेच. तो मलासुद्धा खूप आवडते अशी पाणीपुरी. ह्या शॉपमध्ये गेलो, पण ह्या शॉपमध्ये काही मनासारखं काही आम्हाला भेटलं नाही, म्हणून आम्ही बाहेर आलो. मग काय गेलं झुडिओमध्ये. इतकं छान होतं ना झुडिओमध्ये आतमध्ये पाहायला. पण सगळ्या गोष्टी खूप एक्सपेन्सिव्ह असतात, पण चांगल्या पण असतात कंपनीच्या. सो त्यानंतर आम्ही शिवांसाठी ड्रेस पाहायला गेलो. ड्रेसची क्वालिटी तर खूप मस्त होती. घेतले पण आम्ही 1-2 ड्रेस. सो छान छान असे मस्त ड्रेस होते. मुलांसाठी खूप छान ड्रेस भेटतात. आता आली माझी खरेदीची वेळ, तर मी सुद्धा काही ना काही थोडंफार खरेदी केलं. आता बघा, शिवांश कसा हात लावतो, जसं काही तो बघतोय, मग मी आरशात हात लावते आणि ते त्याला दिसते. स्वतःच आरशासमोर पाहून किती मस्त खेळत होता बघा. असली त्याला मज्जा वाटत होती ना, की जसं काय तो डबल दिसते त्याला. तो हात लावतोय आणि आरशात पण दिसते. सो नंतर आम्ही गेलो गणेश मार्केटमध्ये. इतकं छान असं गणेश मार्केटमध्ये पण तुम्ही नक्की या, जर कोणी पनवेलमध्ये राहत असेल तर. इतकं खूप छान गोष्टी भेटतात गणेश मार्केटमध्ये. आम्ही गेलो तर बॅग घेतली, त्यानंतर गणपतीचं दर्शन घेतलं. सो असा होता माझा फुल डे. कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला बाय.